सत्यनारायणाचा महाप्रसाद म्हटलं की 1.25 किलो किंवा 1.25 पावशेर या प्रमाणामध्ये बनवला जातो. जर माणसं थोडी येणार असेल तर आपण 1.25 पावशेर असं हे प्रमाण घेतलं जातं. तर इथं आपण आज 1.25 पावशेर या प्रमाणामध्ये सत्यनारायणाचा प्रसाद बनवणार आहे. तर नमस्कार, मी माधवी तुमचं मनापासून स्वागत करते. तर इथं घेतलेला आहे आपण मोठा रवा वापरलेला आहे. जाडसर रवा जो असतो तो प्रसाद बनवण्यासाठी वापरलेला आहे. तर इथं आपण चाळून वगैरे स्वच्छ असं रवा करून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, काजू, बदाम, मनुके, साखर घेतलेली आहे आपण, वेलची पूड घेतलेली आहे आणि तुळस. तुळस ही आपल्याला खूप महत्त्वाची आहे प्रसादामध्ये ठेवण्यासाठी. आणि सेम वाट्याचं आपण माप घेतलेलं आहे. 1 वाटी 1.25 पावशेर फुल वाटी भरलेली आहे आणि अर्धी पाव वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी आपण तूप वितळवून अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. आणि इथे जी आपण वाटीने रवा घेतला आहे तर तिप्पट असं आपण दूध घेतलेलं आहे. तर मोठा रवा आहे त्याने जास्त फुलला जातो. तर इथे आपण आता कढईमध्ये जे तूप घेतलेलं आहे ते आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यातलं मी 2 चमचे असं थोडंसं तूप राखून ठेवलेलं आहे. ते आपण नंतर शेवटी त्याचा वापर करणार आहोत. थोडंसं गरम नॉर्मल झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण रवा टाकून घेतलेला आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरती मस्त असं लालसर आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला चांगलं खमंग असा रवा भाजून घ्यायचा आहे. खाली चिटकू नये म्हणून आपण सतत असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि मस्त असा गोल्डन कलरमध्ये वास, खूप सुगंध येतो जसा जसा तुम्ही रवा भाजसाल तेव्हा. तर खूप छान असा आपला रवा भाजून झालेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये जे ॲड करणार आहोत आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काही थोडेसे, ते आपण ह्याच्यामध्ये काप करून आता बदाम टाकलेले आहेत, काजू घेतलेले आहेत ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. नंतर आपण ह्याच्यामध्ये मनुके घेणार आहोत टाकून. तर ह्याच्यामध्ये चांगले असे 2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. गॅस हा शेवटपर्यंत आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. नंतर ते परतल्यावरती त्याच्यामध्ये आपण एक केळं घेतलेलं आहे तर बारीक करून घेतलेलं आहे. तर आपण थोडंसं ह्याने चमच्याने ह्याच्यामध्ये मॅश करून घेऊया जेणेकरून लवकर असं मिक्स केलं जाईल. केळं घातल्यावरती प्रसादाला खूपच छान चव आणि सुगंध खूप छान येतो. तर चांगलं परतून घ्यायचं आहे. तर छान असं आपलं परतून झाल्यावरती लगेच आपण ह्याच्यामध्ये जी साखर घेतली आहे पाववाटी ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. नंतर लगेच त्याच्यावरती वेलची पूड पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. थोडीशी साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे असंच 2 मिनटं असं परतून घ्यायचं आहे. जसं जसं तुम्ही परतसाल तसं तसा खूप सुगंध असा प्रसादाचा येतो. तर आपली साखर आता विरघळून झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आता कोमट दूध करून घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये आता ओतून घेऊया. ज्या वाट्याने आपण रवा घेतला आहे त्यानेच आपल्याला 3 वाटी दूध घ्यायचं आहे आणि सतत आपल्याला हे हलवून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला गॅस मोठा करायचा नाही, बारीकच ठेवायचा आहे.
तर आपलं जे तूप राहिलेलं होते ते 2 चमचे आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि तुळशीचे पान घेतलेले आहे टाकून. अगदी मऊसूत असा आपला प्रसाद तयार झालेला आहे. मस्त असा सुगंध येत आहे प्रसादाचा. मस्त असा मऊ लुसलुशीत असा आपला सत्यनारायणाचा महाप्रसाद तयार झालेला आहे. खूप छान सगळ्यांना आवडेल असा हा प्रसाद आहे. तर तुम्ही ह्या सत्यनारायण नक्की ट्राय करून पहा. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा कसा झालेला आहे. तर परत भेटूया अशीच छानशी